खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 31 जिल्ह्यामध्ये या तारखेला पीक विमा जमा होणार। हेक्टरी 17,500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। चला तर बघूया कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आणि 10 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। हेक्टरी 17,500 रुपये 40,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। 40,000 रुपये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहे। आता कोणते शेतकरी पात्र आहे, काय आहे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया। 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 40 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे हे नुकसानग्रस्त झालेलं होतं। आता या शेतकऱ्यांना पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे। पीक विम्याची तारीख ठरलेली आहे। या दिवशी पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मग आपले पैसे सँक्शन झाले आहे का नाही, पैसे कधी मिळणार आणि किती अमाऊंट आपली रक्कम मंजूर झालेली आहे, या सर्वाची अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पोर्टल अंतर्गत जवळजवळ 297 कोटी रुपये डीबीटी करण्यात आलेले आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आधार बेस OTP जो असतो त्या बँकला आपले पैसे ट्रान्सफर होतात। आता बघा, खरीप पीक विम्याची वाटप सुरू झालेले आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे, परंतु अजूनही पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता। परंतु राज्यामध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई आहे ही आता सर्व शेतकऱ्यांना जमा होणार आहे। त्याचबरोबर कर्ज वितरण जे होतं, पीक विम्याचं कर्ज हे सुद्धा सरकारने माफ केलेलं आहे। याचा सुद्धा GR आलेला आहे। सप्टेंबर 25 पासून 50,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर वर्ग करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिलेले आहे। आता PMFBY जी आहे ही प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्राची मोठी योजना होती। या अंतर्गत पैसे जमा होत होते, परंतु सर्व शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे की लवकरात लवकर पैसे जमा व्हायला, कारण का नवीन सीझन असेल, हंगाम उभा करणे, पिकाची व्यवस्थापन करणे, खते असेल, बियाणे असेल, मजुरी असेल, याच्यासाठी मोठा खर्च येत असतो। परंतु पीक विम्याचे पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता। आता सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि राज्यामध्ये लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार। प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टल अंतर्गत हे पैसे आता आपल्या शेतकऱ्या खात्यावरती जमा होत आहे। PMFBY ही केंद्राची मोठी योजना होती, प्रधानमंत्री फसल विमा योजना। या योजनेचे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 ते 40,000 रुपये लवकरात लवकर आता जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।